तब्बल 4000 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे अथर्वसाठी. सोमनाथजी विशे साहेबांकडून 2000 रुपये आहेत आणि त्यांचेच सुपुत्र आहेत अथर्व. सन्माननीय बाळाराम भोईर साहेबांना आपण सन्मानित करतोय अरुणजी विशे यांच्या शुभ हस्ते. मॅच सुरू करायची आहे. पंचांना देखील विनंती असेल, फलंदाज आलेले आहेत, सामना सुरू करा. अजयजी, मी असं म्हणेन बापाच्या पावलावरती पावलं मुलांनी टाकलेली आहेत. सोमनाथ विशे ज्यांनी पाया रचला वाफाळे गावच्या क्रिकेटचा, त्यांच्याच पावलावरती पावलं आपल्याला पाहायला मिळतात. अथर्व विशे यांच्याकडनं दरम्यान खेळ सुरू करायचा आहे. पहिला चेंडू. चला तर आपण सामनावीराचा पुरस्कार आता देत आहोत. संदीप विशे साहेबांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे, जी आम्हाला लाभलेली आहे बिरबल विशे साहेबांच्या माध्यमातून. अप्रतिम अशी ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे आणि त्याचा मानकरी अर्थातच अथर्व आणि त्याच्यासाठी संदीप विशे साहेबांकडून देखील 1000 रुपयांचं रोख पारितोषिक, हे जे पारितोषिक आलेलं आहे कॅश प्राइज, ते देखील आपण द्यायचं आहे. तब्बल 4000 रुपये जे जमा झालेले आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. आणि आज्ञिका लहूजी वेखंडे यांच्याकडून 1000 रुपये आणि आज्ञिका अभिविशे यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत. आणि प्रथमेशने जो चौकार ठोकला होता त्याच्याकरिता देखील लहू वेखंडे साहेबांकडून 500 रुपये आहेत. तर प्रथमेश आपण देखील यायचं आहे. अभिनंदन अथर्व विशे. चौकार प्रथमेशच्या बॅटमधून आला होता. सो प्रथमेश आपण व्यासपीठावर या. आपल्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे लहू वेखंडे साहेबांच्या माध्यमातून. चार बिना किसी नुकसान पर और दी विकेट है गेंदबाज नरेश के लिए. फ्लिक कर दिया ऑन साइड में, गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग पर. आउटफील्ड काफी तेज है और गेंद जाती है इस वक्त वीआईपी डेज को सलामी देने के लिए 4 रन. तुम्ही पाहू शकाल 500 रुपयांचं पारितोषिक स्वीकारत असताना लहू वेखंडे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांच्याकडूनच हे पारितोषिक आहे प्रथमेश करिता. अभिनंदन प्रथमेश. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये मला जोडले गेलेले आहेत आदित्य जाधव. खूप सुरेख सुंदर रीतीने आपण पहिला चौकार पाहिला आदित्य, आणि त्याच्यावरती धावपलकावरती धावा झळकत आहेत. बिनबाद 8 धावा. अच्छी शुरुआत हम देखते हैं श्रावण स्पोर्ट्स बुकरी टीम की. रोशन अब जाके शॉर्ट बैकवर्ड पॉइंट पर गेंद को उठाते हुए, जब तक थ्रो करते हुए 1 रन पूरा करते हुए नरेश गोरले समय था दोनों भी बैट्समैन के पास सिंगल पूरा करने के लिए. टॉस हार कर बल्लेबाजी करती हुई श्रावण स्पोर्ट्स बुकरी. 4:27 पर पहली गेंद डाली गई है. खेल की शुरुआत हो चुकी है. अभी तक 5 गेंदों का खेल हो चुका जिस पर 9 रन बने और रोशन तुंगारे मुड़ते हुए छोड़ दिया, जाने दिया. लेग स्टंप को मिस करती हुई वाइट का इशारा आता हुआ, स्कोर डबल फिगर में जाता हुआ, दोहरे अंकों में प्रवेश करता हुआ 10 बिना किसी नुकसान पर. पिछले मैच में तारीफी काबिल गेंदबाजी की अथर्व विशे ने 6 रन डिफेंस किए थे अपोजिशन के सामने. इस बीच अच्छी गेंद ड्राइव करते हुए गेंद चली गई शॉर्ट बैकवर्ड पॉइंट पर 1 रन के लिए. 1 ओवर की समाप्ति के बाद 11 रन बिना किसी नुकसान पर श्रावण स्पोर्ट्स बोकरी. दरम्यान या ठिकाणी आदरणीय सन्माननीय हरिभक्त पारायणे सुभाषजी सांबरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. जय गणेश चषक 2025 मध्ये सुभाषजी सांबरे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. समालोचन कक्षाच्या समोर बरेचसे मी जय गणेश वाफाळेचे खेळाडूंना पाहतोय, त्यांना पण विनंती करेन की समालोचन कक्षावरून थोडंसं दूर व्हा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावपलकावरती. आदित्य दरम्यान या ठिकाणी हरिभक्त पारायणी आदरणीय सन्माननीय सुभाषजी सांबरे साहेब यांचं आगमन झालं. मी प्रशांत विषय यांनाच विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सुभाष सांबरे साहेब यांना सन्मानित करायचं. मला वाटतं गावचा सप्ताह आता आलेला आहे आणि ही जी हरिभक्त पारायणी मंडळी आहेत त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी असते आणि ती पार पाडतील. दिनकर महाराज आहेत आणि दिनकर महाराजांचं कार्य आम्ही पाहतोय समस्त पडगाव विभागामध्ये. खूप अभिमान आहे दादा तुमचा. दरम्यान दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतो सुजल
काय गोलंदाजी केली होती, जबरदस्त. सरस्वती खालिंग क्रमांक 1च्या रँकिंगचा संघ स्पर्धेच्या बाहेर, क्रमांक 2च्या रँकिंगचा संघ स्पर्धेच्या बाहेर. ये सब कमाल है वर्ल्ड कप पीटीसीचा. आणि दरम्यान सन्मान होत आहे या ठिकाणी आदरणीय सन्माननीय हरिभक्त पारायणी सुभाषजी सांबरे साहेब. खेळ सुरू करा प्लीज. खेळ का थांबवतायत? टायमर लावलेला आहे सुजल. दरम्यान सुजलता पुढचा चेंडू पुन्हा मार्गस्थ व्हावा लागेल. चार 27 पहिला चेंडू टाकून झालेला आहे, लक्षात घ्या. टाइम लावलेला आहे. ऋषी मगरविषय यांच्याकडनं अथर्वसाठी 1000 रुपये आलेले आहेत. अथर्व लगेच इथे यायचंय आणि ऑनलाईन तुला 500 रुपये पण आलेले. दरम्यान निश्चित एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत चढलेला आहे आणि आगळ्या वेगळ्या ढंगामध्ये इथे झेल घेण्याचा प्रयत्न मला वाटतं शेखर दळवी करत होते. समीर आहे, दोघं दुरून सारखेच दिसतात आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवरती एक धाव मिळते आहे. हा झेल अतिशय महत्वाचा होता. यस, क्योंकि नीलेश का कैच था और विकेट कीपर और शॉट फाइन लेग शॉट टूर्नामेंट के खिलाड़ी के बीच में कॉलिंग नहीं थे और आखिरकार कैच छूट गया है नीलेश का. ऑन साइड में खेलने की कोशिश, एलिवेशन नहीं प्राप्त किया है. गेंद टिप्पा खाने के बाद विकेट कीपर ने गेंद को उठाया लेकिन एक रन प्राप्त करते हुए सिंगल की मदद के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 13 पर श्रावण स्पोर्ट्स बोकरी की. अतिशय दर्जेदार अशा पद्धतीनं ही स्पर्धा आपण अनुभवतो आहोत. कारण पडगा टेनिस क्रिकेटचा विचार केला तर वर्ल्ड कप का म्हटलं जातंय. एका गोलंदाजाला कशा पद्धतीनं सन्मानित केलं जाते बघा जवळजवळ. आणि दरम्यान स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. आतापर्यंत मला वाटतं 7000पेक्षा अधिक रक्कम त्याच्या खिशात आपल्याला पाहायला मिळते. आणि हा क्रिकेटचं प्रेम आहे, हे वाफाळे गावचं प्रेम आहे. किती क्रिकेटला ते आपण पाहिलं तर बिलॉंग करतायत त्याचा एक नमुना आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. खरा तर पाहायला गेलं तर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता निलेश कथोरे यांचा. बॅट आणि चेंडू यांचा संपर्क आणि चेंडूच्या मेरिटपर्यंत पोहोचत नाहीत. निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत. सलग 2 चेंडू निर्धाव. पहिल्या 2 चेंडूवरती एकेरी धाव. सुजल ते तर्रार मारा करतोय मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर. पंच फारुख बर्डी बघा आगळ्या वेगळ्या ढंगामध्ये एक वेगळीच ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते आणि त्या जोरावरती वाईट ते जाहीर करतायत. धावफलकावरती धावा झळकल्या जात आहेत. बिनबाद 14 धावा. दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र एक खणखणीचा प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरनं लॉंग ऑफच्या क्षेत्राकडे सीमा रेषा पार. दर्शनीय चौकार. बंड्या आपण महेश मंचावर जायचंय. महेशलाच मी प्रश्न विचारला होता की स्पर्धेबद्दल. दरम्यान पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत गेलेला आहे. सुजल चेंडू खाली येतोय. अचूक झेल टिपतोय आणि आपल्या संघाला पहिलं यश प्राप्त करून देतोय. मला ना आता तुला काही आठवणी विचारायच्या आहेत. ज्या वेळेस तू पहिल्यांदा स्पर्धा कव्हर करत होता, जय गणेश वाफाळे येथे तुला आमंत्रित करण्यात आलं, तू समालोचन केलास आणि संपूर्ण परिसरात, कारण त्यावेळेस ना मैदानावरती 8 ते 10 हजार लोक उभी होती आणि जो रविवारचा दिवस होता त्या दिवशी आदित्य तुझ्यावरती अशाच पद्धतीने बक्षिसांची खिरापत आम्ही पाहिलेली आहे. यस, बहुत उस समय का जो क्राउड था बहुत बड़ी तादाद में था और वाकई में उस समय का जो फाइनल मैच भी हुआ था तारीफ़ काबिल. और जय गणेश वाफाले की हमेशा तारीफ़ करनी होगी क्योंकि उनके टूर्नामेंट्स हमेशा तारीफ़ काबिल ही रहते हैं और इसीलिए जय गणेश वाफाले ट्रॉफी को पड़गा का वर्ल्ड कप कहा जाता है. 2 ओवर के बाद कुल मिलाकर स्कोर 18 रन एक विकेट के नुकसान पर. पहले ओवर में 11 रन खर्च किए थे रोशन ने, लेकिन दूसरे ओवर में सुजल ने बड़ी विकेट हासिल करके केवल 7 रन खर्च किए.
खेल की शुरुआत होती भी ओवर नंबर 3 में शेखर दलवी आते हुए गेंदबाजी के लिए। नया बैट्समैन नंबर 3 पर आते हुए रोहित को भेजा नंबर 3 पर। सामना करते हुए नरेश गुरले। ऑफ स्टंप के बाहर शफल होकर ऑन साइड में खेल दिया। गेंद जारी है डीप मिड विकेट के खिलाड़ी के पास। जब तक थ्रो करके गेंद को उठाते हुए और 1 रन प्राप्त करते हुए। इस बीच देखिए नए बैट्समैन जिस तरह से नंबर 3 पर, हालांकि बहुत लंबी स्ट्रांग और बैटिंग ऑर्डर है, कहीं ना कहीं अब बैटिंग ऑर्डर में हम चेंजेस देख रहे हैं श्रावण स्पोर्ट्स बोकरी के। आणि जे मात्र एक गोष्ट महत्त्वाची आहे अशी की पडघा टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला त्याला डेव्हिड बून बोललं जाते. तो सलामीला आलेला चांगल्या पद्धतीने फटके जोडतो आहे. ग्राउंडेड फटके त्याच्याकडनं चांगल्या पद्धतीने या डावात पाहायला मिळाले. यस, शेखर दलवी के लिए कट कर दिया। गेंद जारी है डीप थर्ड मैन पर, खिलाड़ी मौजूद है लेकिन 1 रन पूरा करते हुए। 1 रन के साथ बैट्समैन रोहित का भी खाता खुलता हुआ। सिंगल के मदद के साथ स्कोर 20 पर जाता हुआ। गेंदबाजी बहुत अच्छी हो रही है। बॉलिंग अटैक अब कहीं ना कहीं किंग्स 11 का अच्छा हम देखते हुए इस अहम मैच में, खास करके शेखर दलवी। फुल टॉस गेंद ऑन साइड में खेल दिया है। घुटना टेक और चौका देख 4 रन। फ्लाइट दिया था बैट्समैन को, मजबूर किया था शॉट्स खेलने के लिए शेखर दलवी ने, और उसका लाभ उठाते हुए नरेश चौके के मदद के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 24 पर। अब तक 2 बाउंड्रीज लगा चुके नरेश अपने इस पारी में। कट कर दिया, गेंद जारी, स्क्वेयर ऑफ द विकेट। खिलाड़ी गेंद का पीछा करते हुए, बढ़िया फील्डिंग लेकिन दूसरे की कोशिश हो रही है और आसानी से 2 रन मुकम्मल करते हुए नरेश गोर्रे खूपच देखणी फलंदाजी करतो आहे. खूपच देखणी. बघ मगाशी यापूर्वीचा चेंडू तर डाव्या एसटीवरती त्याला ज्या पद्धतीनं त्याने बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगला चौकार जोडला आणि आता कटच्या पटक्याच्या ज्या 2 धावा जोडल्यात अतिशय महत्त्वाच्या धावा आहेत या. यस सर, फिर से खराब गेंद, हुक कर दिया लेकिन खिलाड़ी मौजूद और शॉर्ट फाइन लेग पर बढ़िया कैच। नरेश गुरले के पारी का अब अंत होता हुआ। न जाने मेरे गायकवाड सर, खराब गेंदी, छोटी गेंदी। नरेश गुरले ऑफ स्टंप के बाहर शफल हुए और हुक शॉट खेलने की कोशिश की थी फाइन लेग के ऊपर से, लेकिन बल्ले पर ठीक से ले नहीं पाए थे। टाइमिंग उतना खास नहीं था शॉट्स के पीछे और यही कारण था बैट्समैन आउट हो चुके। विकेट नंबर 2 गिरता हुआ नरेश गुरले के रूप में श्रावण भोकरी का रुका हुआ स्कोर 26 पर। तीसरे ओवर का इस वक्त खेल अभी भी जारी है, प्रगति पथ पर है और शेखर दलवी कमबैक करते हुए अपने गेंदबाजी में आखिरी गेंद डालने के लिए तैयार होते हुए। राउंड दी विकेट हवा में छिप कर दिया, इनफील्ड को क्लियर करते हुए तेज सरकती हुई गेंद आउटफील्ड में, खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे, अब जाके गेंद को रोक लिया, लेकिन इस बीच 3 रन पूरे करते हुए। रनिंग बिटवीन द विकेट कमाल की है। यस नो और वेट का बहुत अच्छा मिश्रण। 3 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर 29 रन श्रावण स्पोर्ट्स बोकरी। यस देखिए, पहला ओवर केवल गायकवाड़ सर 3 मिनट के अंदर किया था। 4:27 पर खेल की शुरुआत हुई थी और अब भारतीय अनुसार यस इसके बाद और एक मैच है, आज के दिन का आखिरी मैच हम थोड़ी देर में टॉस करने वाले। दरम्यान 4थं षटक टाकण्यासाठी सुजेल येतोय आणि या वर्षी आपण पाहतो या सत्रामध्ये कुठेतरी एक चांगला बदल आहे. शेखर 2 षटकं संधी असताना हाताळत नाही, सुजलकडे ती जबाबदारी दिली जाते आणि सुजल 2रं षटक हाताळतो, त्यानंतर आपण पाहतोय परत 4थं षटक हाताळतोय. धावफलकावरती धावा झळकल्या गेलेल्या आहेत.
2 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. दरम्यान डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे आर्यन, सामोरा जातोय सुजलच्या माऱ्याला. सुरेख फटका, मात्र क्षेत्ररक्षकाची भिंत भेदता येत नाही. फटका अतिशय चांगला होता, चेंडू चांगला होता आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये झेल टिपला जातोय. आणखी एक झटका फटका दिला जातोय श्रवण स्पोर्ट भोकरी संघाला. ओए होए ओए होए ओए होए ओए होए ओ नाम के दीवाने तू काम तो बता. फटका जोडण्याचा प्रयत्न होता, मात्र तो मिस टाइम फटका आणि आपण पाहिलं तर झेल टिपला गेला. अशा पद्धतीनं 3 फलंदाज बाद झालेले आहेत. सुनील पवार कॉन्ट्रॅक्टर गणेशनगर पडघा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत आहे सुनीलजी. दरम्यान पुढचा चेंडू नवा फलंदाज किशोर येतोय. हा तर एक अतिशय देखणी फलंदाजी करतोय आणि देखणी पर्सनॅलिटी आहे. दरम्यान फास्ट व्हायचं आहे किशोर. जरा वेगानं आपण खेळपट्टीकडे यायचं आहे, कारण यानंतर आम्हाला आणखी एक सामना खेळवायचा आहे. शेवटच्या दिवशी आम्हाला 6 षटकांचे सामने या स्पर्धेमध्ये तमाम दर्शकांना अनुभवाला द्यायचे आहेत आणि त्यामुळे आपण मौलिक सहकार्य आम्हाला करायचं आहे. पडघा टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे, पंढरी आहे, काठोडे मैदान आणि या काठोडे मैदानावरती SK म्हणजे संदीप काठोडेंची सजावट केली, ती सुद्धा अतिशय देखणी. दरम्यान पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू हवेत गेलेला आहे. नक्कीच 2 क्षेत्ररक्षक होते, मात्र त्या ठिकाणी झेल पकडता येत नाही. उलट पक्षी 2 धावा जोडल्या जात आहेत. शॉट कवर पॉइंट के खिलाड़ी का पूर्वानुमान काफ़ी गलत था और आखिरकार कैच छूट गया किशोर का. जीवन दान मिलता हुआ किशोर को पहली गेंद पर, जबकि स्कोर इन 2 रनों के मदद के साथ आगे बढ़ता हुआ 31 पर जा चुका है. चौथे ओवर का इस वक्त खेल जारी है और पडघा एंड के जानिब से कहीं ना कहीं बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए सुजल. दरम्यान 31 धावा धावपलकावरती. ज्या पद्धतीने सुजल गोलंदाजी करतोय, वाखणण्याजोगी गोलंदाजी आहे. दरम्यान पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा पुन्हा एक चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र या चेंडूवरती मला वाटतं एकच धाव मिळेल. 1 धावीच्या जोरावरती 32 धावा. चेंडू हवेत गेला होता. याही पूर्वी आपण पाहिलं तर कुठेतरी जो मनमुराद फटका खेळायला मिळाला पाहिजे त्या पद्धतीने फटका खेळता आला नव्हता. याही वेळेत आपल्याला पाहायला मिळाला. त्याच पद्धतीची री ओढली गेली. एकेरी धाव. दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र उजवीकडे शपलवर डावीकडे प्रहार करण्याचा प्रयत्न होत होता, मात्र बॅट आणि चेंडू यांचा संपर्क नाही, कारण चेंडू मेरिटमध्ये न येता खेळण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाकडनं. रोहित आहे त्या ठिकाणी. दरम्यान एक चांगला फटका हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झालेला आहे, पण काय झेल टिपला गेलाय. जवळजवळ 15 ते 20 पावलं धावत येत हा झेल टिपला गेलाय. शेखर त्या ठिकाणी आहे. बिल्कुल, गायकवाड़ सर भी शेखर दलवी को भूल गए थे, क्योंकि इस तरह से कैचेस बहुत मुश्किल रहते हैं आउटफील्ड में. और क्या क्या जज किया, लगभग 20 से 15 कदम अपने बाएं तरफ भागते हुए कैच को अंजाम दिया है. व्हाट अ कैच ऑफ द टूर्नामेंट हम कह सकते हैं. नए बैट्समैन आप प्रथमेश आ चुके हैं नंबर 6 पर. तर फलंदाजाने त्वरा करायची आहे. त्वरित आपण मैदानामध्ये यायचं आहे, आपण आपल्या क्रीजमध्ये पोचायचं आहे. दरम्यान सुजलचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये तरी आतापर्यंत 2 गडी बाद केल्या, त्यापूर्वी 1 गडी बाद केलेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितपणे मिड विकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षकाला बनावं लागेल प्रेक्षक, कारण चेंडू जातोय सीमा रेषा पार. हे देखो फारुख वर्डी सर की ऍक्शन डीजे. शेखर दळवी साहेब यांना विनंती करेन, त्वरित आपण खेळ सुरू करणार आहात.
यानंतर पुढच्या सामन्याची आपण नाणेफेकी करणार आहोत. दोन्ही संघाला विनंती करेन आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. दरम्यान समीर गोलंदाजी सज्ज होतोय. 5वं षटक हाताळण्यासाठी वफाळे एंडकडनं गोलंदाजी केली जाते आणि याच फलंदाज त्या ठिकाणी बाद होतो. जबरदस्त अशा पद्धतीनं चेंडू आपल्याला रिलीज पाहायला मिळाला. एसटी उद्ध्वस्त करणारा हा चेंडू होता. त्याच्यानंतर पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण जाणार आहोत. जय गणेश वफाळे बी आणि प्रतिस्पर्धी संघ असेल श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा. देखिए विकेट गिरने के बाद नए बैट्समैन को तुरंत भेजना है, क्योंकि समय के मामले में कोऑपरेट करना। इसके बाद आज के दिन का आखिरी मैच शेष है, जो जय गणेश वाफाले बी और श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाड़ा के बीच में। दोनों टीम के कैप्टन आपको बिल्कुल तैयार रहना है टॉस के लिए। इनिंग खत्म होने के बाद 5 बैट्समैन आउट होने के बाद कुल मिलाकर स्कोर 38 रन। आधी टीम इस वक्त डगआउट में पानी पीती हुई श्रावण स्पोर्ट्स बोकरी की। 16 रन बनाए थे नरेश गुर्ले ने, नीलेश ने 7 रन, 1 पर आउट हुए रोहित, आर्यन और किशोर ने 3 रनों का योगदान दिया था, जबकि प्रथमेश एक सिक्सर के मदद के साथ 6 पर बल्लेबाजी करते हुए उनका साथ देने के लिए नए बैट्समैन वैभव आते हुए। आखिरी ओवर इस वक्त जारी है। समीर दलवी गेंदबाजी करते हुए लेफ्टी बैट्समैन वैभव के लिए ऑन साइड में कसी भी फील्डिंग आप देख सकते हैं। खेल की शुरुआत करनी है। सम्मानीय मगन विषय हमसे जुड़ते हुए, जिनके माध्यम से ट्रॉफी स्पॉन्सर की गई है। ऑन साइड में खेलने की कोशिश, बीट हुए बैट्समैन, नो बॉल का इशारा था वह। यस, विकेट कीपर के पीछे 3 खिलाड़ी हम देखते हुए एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 39 रन 39। यस, शेखर दलवी जाकर इस वक्त तसल्ली करते हुए जिस तरह से नो गेंद घोषित की थी स्क्वायर लेग अंपायर फारूक बर्डी सर ने। 3 का सामना करेंगे बैट्समैन वैभव। आखिरी और अंतिम ओवर इस वक्त चलता हुआ स्लॉगर में गेंदबाजी के लिए समीर दलवी, मुड़ते हुए वैभव के लिए। फ्रीट की गेंद हवा में उछाल दिया, गेंद जा रही है लॉन्ग ऑन पर, खिलाड़ी मौजूद, कैच को अंजाम दिया, लेकिन फ्रीट होने के कारण इस वक्त नट आउट होते हुए बैट्समैन, लेकिन 1 रन प्राप्त करते हुए। इस बीच 6 रन प्राप्त करते हुए वैभव खाता खुलता हुआ सिंगल के मदद के साथ 40 पर जाता हुआ स्कोर। लेफ्टी और राइटी का कॉम्बिनेशन हम देखते हुए आज के दिन में खानीवली की टीम ने बहुत अच्छा क्रिकेट खेला है। पिछले मैच में जिस तरह से 6 रन डिफेंस किए थे अथर्व विषय ने। लोअर फुल टॉस गेंद थी, ड्राइव कर दिया, गेंद जा रही है मिड विकेट पर, दूसरे की कोशिश हो रही है, तेज थ्रो और आसानी से 2 रन पूरे करते हुए। रनिंग बिटवीन द विकेट बहुत अच्छी, विकेटों के बीच में दौड़ कमाल की थी दोनों भी बैट्समैनों की। रन के लिए हिरन बन गए थे और आसानी से 2 रन पूरे करते हुए। इन 2 रनों के साथ 42 पर जाता हुआ स्कोर। एक अच्छे टोटल की तरफ बढ़ती हुई भोकरी की टीम। सवाल पूछा और बैट्समैन निकल गए आउट होते हुए। विकेट नंबर 6 गिरता हुआ भोकरी टीम का। नियमित रायांची घाई हजार 25 के जय गणेश वाफाले ट्रॉफी में हमने सब कुछ देखा, लेकिन कहीं ना कहीं कमी इस वक्त नजर आती हुई अंपायर गोटिया की, क्योंकि हमेशा की तरह गोटिया अंपायर इस सीजन में अवेलेबल नहीं, क्योंकि उनका बहुत बिजी शेड्यूल हम देख रहे हैं। वाफाले ट्रॉफी और गोटिया अंपायर यह हमेशा कॉन्सेप्ट रही है जय गणेश वाफाले टीम की।
बोल्ड वे इस बार क्लीन बोल्ड करते हुए डंडा चला गया अब शाम की सैर करने के लिए। यस, तर नाणेफेकीचा कोल जिंकलेला आहे. यापूर्वीची स्पर्धा जिंकणारा संघ श्रीराम स्पोर्ट जांभूळपडा आणि नाणेफेकीचा कोल जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजी आमंत्रित केलंय जय गणेश वाफाळे बी संघाला. माय कोर्टर कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक. थैंक यू सो मच गायकवाड़ सर. दोनों भी ओपनर्स बीच मैदान पर आते हुए 45 का पीछा करने के लिए, शेखर दलवी और उनका साथ देने के लिए और सुधीर आते हुए उनके साथ सूजल आ चुके हैं जिन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की थी. पहला ओवर लेकर रोहित आते हुए सामना करते हुए शेखर दलवी. 45 का पीछा करती हुई किंग्स 11 खानिवली की टीम. और दी विकेट रोहित. पहली गेंद वापर एज एंड क्या छूटा है नरेश गोरले के हाथों से. जीवन दान पहली गेंद पर शेखर दलवी को. यस, अतिशय चांगली संधी होती, कारण अशा सामन्यांमध्ये तुम्हाला हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट करायचं. इथं तर एक अतिशय चांगल्या पद्धतीनं हा झेल होता आणि संधी गमावलेली आहे.
जी हाँ, लेकिन बड़े मैच में इस वक्त जीवन दान मिलता हुआ शेखर दलवी को। रोहित ओवर द विकेट, सवाल पूछा है वहां पर, तीसरे अंपायर की मांग की इस वक्त स्क्वेयर लेग अंपायर फारुख बर्डी सर ने। काय नाट्यमय घटना घडतायत. पहिल्याच चेंडूवरती देव मासा हातामध्ये आला होता, मात्र तो निसटला. पुढच्या चेंडूवर मात्र काय घडणार आहे, थर्ड अंपायर आपल्यापर्यंत पोहोचवतील. धाव घेण्याचा नाहक प्रयत्न झाला होता का, की यशस्वी प्रयत्न. नॉट आउट. यस, बिल्कुल जिस तरह से हमने रिप्ले में देखा है, गेंद लगभग हाथ से छूट गई थी और हाथ लगा था स्टंप पर, यही कारण था बैट्समैन सुजल नॉट आउट घोषित करते हुए थर्ड अंपायर। लेग बाय के तौर एक रन पूरा करते हुए एक्स्ट्रा के मदद के साथ खानिवली टीम का खाता खुलता हुआ एक बिना किसी नुकसान पर। पहिला चेंडू जो झेल सुटलेला आदित्य, तो किती महागडा ठरू शकणार आहे. देखिए शेखर दलवी एक ऐसे बैट्समैन है जो कभी भी शुरू हो सकते हैं और बड़े शॉट्स खेलने की क्षमता है उनमें है। आज शेखर दळवी ज्याने पडगा टेनिस क्रिकेटला वेगळा आयाम मिळवून दिलेला आहे. महाराष्ट्रभर या खेळाडूनं अनेक स्पर्धांमध्ये आपला सहभागी नोंदवलेला आहे आणि त्याचा झेल सोडणं निश्चितच खूप महाग ठरू शकतं. खेल की शुरुआत करनी है, समय के मामले में कोऑपरेट करना है बोकरी की टीम। राइट आर्म ओवर द विकेट, बोल्ड वेज बीच बैट्समैन सुजल बड़ी विकेट हासिल करते हुए गेंदबाज रोहित। आहेत जयगणेश चषक 2025. पप्पूजी रणवीर साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे सुनील पवार, कॉन्ट्रॅक्टर गणेशनगर पडघा यांना विनंती करेन आपणही मंचावरती यायचं आहे. रुपेश वेखंडे साहेबांना विनंती करतोय. रुपेश वेखंडे साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करणार आहात सन्माननीय रणवीर साहेब यांना. उद्योगपती आहे जांभूळपाडा गावचे, त्यांचा सन्मान होणार आहे. जय गणेश चषक 2025. ड्राइव कर दिया, गैप में गेंद जारी है, डीप एक्स्ट्रा कवर पर, आउटफील्ड काफी तेज है, दूसरे की कोशिश हो रही है, आसानी से 2 रन पूरे करते हुए नए बैट्समैन राहुल दलवी। इन 2 रनों के साथ राहुल का भी खाता खुलता हुआ, टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 3 सुजल आउट होने के बाद। आदित्य, सकाळच्या यापूर्वीच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण जेव्हा गेलो होतो तेव्हा नरेशने काही भावना व्यक्त केल्या होत्या. आम्हाला वेळ कमी आहे, त्यामुळे नवोदित खेळाडूंनी आपली छाप पाडणं फार गरजेचं आहे. यस, और उस तरह की गेंदबाजी हम देख रहे हैं यंग स्टार गेंदबाज रोहित की। ड्राइव कर दिया, गेंद जारी मिड ऑन पर, रन के लिए मना किया शेखर दलवी ने। बहुत अच्छी गेंदबाजी होती भी पावर प्ले की पहले ओवर में रोहित के माध्यम से। आणि सकाळपासून प्रभावी मारा आपल्याला रोहितकडनं पाहायला मिळालेला आहे. कारण मला वाटतं पहिल्या षटकाची सुरुवात तोच करत असतो, त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर चौथ्या षटकामध्ये तो येत असतो आणि अशा पद्धतीनं त्याने खूप सुंदर कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. रोहित राहुल दलवी के लिए सीधे प्लेट से खेला है, मिड ऑन से गेंद जारी है, लॉन्ग ऑन पर, लेकिन बढ़िया फील्डिंग, कुछ रन बचाते हुए अपनी टीम के लिए। जब तक समय था बैट्समैन के पास केवल 1 रन पूरा किया है। काय इफर्ट लावलाय या क्षेत्ररक्षकानं. नीलेश कथोरे आहे लाजवाब. तलवार तो पुरानी है लेकिन धार अभी भी बाकी है, यही बता रहे हैं नीलेश कथोरे. जबरदस्त इफर्ट आणि टाळ्या वाजून सहकार्याने पण दाद दिले आदित्य. एक ओवर की समाप्ति के बाद 4 रन 1 विकेट के नुकसान पर। देखिए जिस तरह से वाफाले और जय बजरंग चिंचोली के बीच में मुकाबला हुआ था, लक्ष्य 45 रनों का था। प्रथमेश विशे ने पहले ओवर में 3 रन देकर 1 विकेट हासिल किया था, लक्ष्य 45 रनों का, और इस मैच में रोहित ने 4 रन देकर 1 विकेट हासिल किया है। क्या बात है.
म्हणजे या ठिकाणी आपण विश्लेषण अतिशय सुंदर करता आहात. दरम्यान अजूनही 4 षटकं शेष आहेत. 45 धावांचं आव्हान आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज प्रथमेश आणि प्रथमेशच्या माऱ्याला सामोरं जाईल फलंदाज राहुल असेल. स्ट्राईकवरती नॉन स्ट्राईकला शेखरचा पहिल्या चेंडूवर जो झेल हातातून निसटला तो महागडा ठरू शकतो का श्रवण स्पोर्ट भोकरी संघासाठी. दरम्यान प्रथमेश गोलंदाजी सज्ज. समोर जाईल राहुल. हा सुद्धा विस्फोटक फलंदाज आहे. हे मैदान नेहमीच अनेक खेळाडूंना खुणावत असतं, त्यापैकी शेखर दळवी एक. दरम्यान चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र मेस टाईम फटका मिड विकेटच्या क्षेत्रापर्यंत चेंडू मात्र वेगानं जातो आहे. बॅटवरती चेंडू त्याला हवा होता तसा घेता आला नव्हता, मात्र एकेरी धाव. 5 धावा धावपलकावरती झळकल्या जात आहेत. जय गणेश चषक 2025 एक मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. मित्र म्हणेन याची देही याची डोळा पाहीन क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. तर क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा काठोळे मैदानाच्या प्रांगणामध्ये रंगला जातोय. काठोळे मैदान क्रिकेटची पंढरी, पडगा टेनिस क्रिकेटचं हे पंढरपूर आपल्याला अनुभवायला येतंय. दरम्यान पुढचा चेंडू, क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. खरंच जसा तुम्ही मारा केला तसा आम्ही मारा करू. जर तुम्ही वीट मारली असेल तर आम्ही दगड मारू, अशा पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं जातंय. जसा तसं उत्तर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी सुद्धा धारदार पाहायला मिळते. शेखर आतापर्यंत 3 चेंडूंना सामोरं गेलं. 3 चेंडू हे निर्धाव आहेत. बॅटमधून धाव त्याला घेता आली नाहीये. प्रथमेश गोलंदाजी करतोय, सामोरं जातोय शेखर दळवी. ते तरार मारा, मात्र हा वाघ आहे. वाघ आपण पाहिलं तर गवत खात नाही, दाखवून देतो या षटकाराच्या जोरावर शेखर दळवी. या सामन्यामध्ये भोकरी संघानं विजय संपादित केला. तर भोकरी गावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय उमेश कतोरे उर्फ कुकाबाई यांच्याकडनं तुम्ही सांगाल तिथे मागाल तो मेनू गुरुवार असला तरी सुद्धा तुम्हाला दिला जाईल. तुमच्या सोबतीला सतीश काठोळे आणि मी स्वतः आणि आदित्य पण आहे. दरम्यान पुढचा चेंडू, आणखी एक ते तर्रार फटका आपला पाहायला मिळतोय. कुठेतरी चुकी घडते. आखूड टप्प्याचे चेंडू तुम्ही शेखर दळवींच्या समोर टाकू शकत नाहीत. हॅट्रिक साधली जाईल का? जर हॅट्रिक साधली गेली तर सतीश काठोळे, पवन कथोरे आणि रुपेश सांबरे यांच्याकडनं, सुदर्शन काठोळे यांच्याकडनं 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. सुदर्शन काठोळे, रुपेश आणि पवन यांच्याकडनं संधी आहे का? षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली जाईल का? आणि आता खोलवर टप्प्याचा चेंडू. यस, ज्या चेंडूची अपेक्षा होती, मात्र फटका बघा किती अप्रतिम आहे. जबरदस्त स्ट्रेट ड्राइव्ह, चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार. मेरा नाम शेखर दलवी क्यों है? इस नाम की पहचान पूरे महाराष्ट्र. दरम्यान पुढचा चेंडू, आणखी एक गणगणात आघात करण्याचा प्रयत्न होता, मात्र मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळतो. एकेरी धाव कदाचित रणनीती असेल स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याची. 18 धावा या षटकात येत आहेत. 4 धावा पहिल्या षटकात, 22 धावा धावपलकावरती. विजयाचं लक्ष आहे 45 धावांचं. मात्र शेखर दळवीनं
आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये याही वर्षीच्या स्पर्धांमध्ये आदित्य आपण जर पाहिलं तर महत्त्वाच्या क्षणी कुठेतरी विकेट आतताईपणाने घालवलेली आहे, पण इथे मात्र तो शांत डोक्याने खेळतोय. आपण मगाशी जेव्हा बोललो की 3 चेंडू तो निर्धाव खेळतो तेव्हा त्याच्या मागची रणनीती आहे, कारण पुढच्या 2 चेंडूवरती षटकार आणि तिसऱ्या चेंडू चौकार आणि परत एकेरी धाव. इथे कुठेतरी शेखर आपलं डोकं शांत ठेवून आपल्याकडे असलेला नैसर्गिक खेळाला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. यस, शेखर दलवी जिस तरह से ओपन क्रिकेट के बहुत बड़े बैट्समैन है और उनका अनुभव है, जिस तरह से उन्होंने शुरुआत में डिफेंस किया था, उसके बाद ओवर नंबर 2 में खतरनाक बल्लेबाजी हमने देखी फील्डिंग तुरंत सजानी है. श्रावण स्पोर्ट्स बोकरी टीम स्कोर 2 ओवर की समाप्ति के बाद 22 रन और बची भी अब 18 गेंदों पर 23 रनों की जरूरत. गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ तीसरे ओवर के लिए अब देवेश आते हुए गेंदबाजी करने के लिए वापाले एंड के जानिब से. सामना करते हुए शेखर में क्षमता है बड़े बड़े शॉट्स लगाने की और अभी तक उन्होंने 2 सिक्सर और 1 बाउंड्री की मदद के साथ कुल मिलाकर 17 रनों की विशाल पारी खेली है, जबकि राहुल दलवी ने केवल 4 रनों का योगदान दिया है. खेल की शुरुआत करनी है शेखर दलवी के लिए. गेंदबाज देवेश, राइट आर्म ओवर द विकेट शेखर के लिए. पहली गेंद ऑफ स्टंप के अधिक बार वाइड का इशारा था हुआ अंपायर रमीज रईस सर का. एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 23 पर जा चुका है किंग्स 11 खानिवली टीम का. इस आज के दिन का आखिरी मैच वाफाले बी और जाम्बुलपाड़ा के बीच में दोस्तों हम देखने वाले. कट करना चाहते थे लेकिन कहीं भी फुटवर्क नजर नहीं आता हुआ बीट वे बैट्समैन गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में. आणि चेंडूला ओसळी चांगली मिळाली होती आणि त्याच्यावर अचंबित झाला. पायाची हालचाल नव्हती, स्वाभाविकपणे धावांची हालचाली आपल्याला पाहायला मिळत नाही. यस, गेंद में अधिक बाउंस था, समझ नहीं पाए थे शेखर दलवी. स्विच हिट करने की कोशिश, रन तो जरूर पूरा किया है, शायद गेंद बल्ले को लगने के बाद चली गई थी. यस, 1 रन पूरा करते हुए सिंगल के मदद के साथ 24 पर जाता हुआ स्कोर. स्ट्राइक अब चेंज होती भी राहुल दलवी के पास आती हुई स्ट्राइक. तीसरे ओवर में अभी तक केवल 3 रन खर्च किए देवेश ने, 2 रन खर्च किए, जबकि दूसरी गेंद डॉट की थी उन्होंने. पहली गेंद वाइड के साथ शुरुआत की थी. सामने की तरफ खेला है, गेंद जा रही है मिड विकेट की दिशा में, क्या छूटा है, कोशिश बढ़िया थी. लगभग 5 रन बचाते हुए अपनी टीम के लिए मिड विकेट के खिलाड़ी आर्यन. कौतुक करावं लागेल आर्यनचं. एक उंच उडी घेतली आणि चेंडू आत ढकलला. त्याने झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही. जर झेल घेण्याचा प्रयत्न केला असता तर 6 धावा मिळाल्या असत्या. मात्र त्याने चेंडू आत ढकलण्याचं अतिशय योग्य निर्णय घेतला आणि आपल्या संघासाठी 5 धावा आहेत त्यांनी त्या वाचवल्यात. 5 रन बचाते हुए अपने टीम के लिए बढ़िया फील्डिंग आउटफील्ड में आर्यन की. फ्लिक कर दिया, गेंद जारी इस वक्त वाइडिश मिड विकेट पर. बढ़िया फील्डिंग, 1 रन पूरा करते हुए शेखर दलवी भी. स्कोर आगे बढ़ता हुआ सिंगल के मदद के साथ 26 पर जाता हुआ. देखिए गायकवाड़ सर इस ओवर में अभी तक 4 रन बने और गेंदें इस वक्त कुल मिलाकर जो हुई 4. बड़ा शॉट्स अभी तक इस ओवर में देखने को नहीं मिला. इसका यही कारण है गेंदबाजी सटीक लेंथ और लाइन पर होती है भी देवेश की. देखिए वाइड छोड़ने की चक्कर में अब यस कोई भी रन नहीं रहेगा इस गेंद पर, क्योंकि शॉट्स को अफोर्ड नहीं किया था बैट्समैन राहुल दलवी ने. क्या बात आहे. आणि म्हणून म्हणेन मी पंचांची कामगिरी वारंवार आम्ही का म्हणतोय बघा, रमीज रईस यांचा किती योग्य निर्णय आहे. धावी नाहीये, स्ट्राईकही रोटेट होणार नाही. कमाल की अंपायरिंग होती हुई रमीज रईस सर और फारूक बर्डी सर की. 13 गेंदे 19 रनों की अभी भी जरूरत है. 2 अच्छे बैट्समैन क्रीज पर मौजूद है. आखिरी गेंद डालने के लिए तैयार होते हुए देवेश. तेज हवा इस वक्त चलती हुई. हमारे स्टैंड की परछाई इस वक्त ग्राउंड पर आप देख सकते हैं. हमारे बीच में विद्यमान ग्राम पंचायत सदस्य सन्माननीय भगवान जी सांबरे साहब का आगमन होता हुआ आणि त्यांच्या सोबतीला आमचे सन्माननीय अतिथींचं आगमन झालेलं आहे. आदरणीय सन्माननीय
मान्यवर आपण पाहतोय भगवानजी सांबरे साहेब यांच्या सोबतीला काकडपाड्याचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भास्कर चौधरी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. तिसरं षटक काय जबरदस्त आपला पाहायला मिळत. देवेश कडनं धावा दिला केवळ 4, त्यामध्ये 1 वाईड होता आणि तरी सुद्धा कमबॅक करणारी गोलंदाजी. समोर शेखर दळवी आहे, समोर आपण पाहिला तर राहुल आहे आणि तरी सुद्धा या दोघांना बंदिस्त करून टाकणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चौथं षटक मला वाटतं रोहितकडे पुन्हा जबाबदारी असेल आणि रोहित ते तर्रार मारा. ज्या पद्धतीनं नरेश गोरलेने सकाळी भावना व्यक्त केली होती त्याला पूर्णपणे त्याचे नवोदित खेळाडू न्याय देत आहेत. आपण जर पहिलं षटक 4 धावांचं होतं, दुसरं षटक मात्र 18 धावांचं आणि तिसरं षटक आहे ते 4 धावांचं. दरम्यान रोहित आलेला आहे गोलंदाजीसाठी. सामोरा जाईल शेखर. रोहित पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात 4 धावा देत 1 गडी बाद केला होता. उद्दिष्ट आहे 45 धावांच्या दरम्यान खेळ सुरू करताय प्लीज. धावफलकावरती धावा झळकल्या गेल्या 26, इथून 19 धावांची गरज आहे आणि चेंडू शेष आहेत 12. दरम्यान चौथं षटक पहिला चेंडू रोहित सज्ज. यास चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. गॅप शोधलेला आहे त्या ठिकाणी. 2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु स्ट्रेट ड्राईव्ह फटका आपला पाहायला मिळतो. चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. तो आहे आणि त्याच पद्धतीने खेळी करतोय. 11 चेंडू 15 धावांचं समीकरण. खेळ सुरू करा प्लीज. वेळ अधिक खर्च होतोय काय. यानंतर आम्हाला आणखी एक सामना खेळवायचा आहे. 4:56 आपण सुरुवात केलेली आहे, विसरू नका. दरम्यान 16 मिनिटं झालेली आपल्या गोलंदाजीला सुरू होऊन प्रारंभ होऊन सामना सुरुवात झालेली आहे. दरम्यान पुढचा चेंडू आणखी एक चांगला घणघणाटी आघात आणि दरम्यान मिडविकेटच्या क्षेत्राकडे क्षेत्ररक्षकाची भिंत मात्र भेदता येणार नाही. मग एक अतिरिक्त धावी घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. एखाद्यावर समाधान मानता आहेत. 31 धावा धावफलकावरती. आता मात्र चेंडू शेष असतील 10 आणि धावांची गरज 14. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर मॅच अजूनही बॅलन्स आहे. मगाशी ज्या पद्धतीने वाफाळा वर्सेस आपण चिंचवलीचा सामना पाहिला त्याच सामन्याची आठवण इथे आणून दिली जाते. अतिशय शिस्तबद्ध गोलंदाजाचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू एक मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत गेलेला आहे नो मॅन लँड क्षेत्राकडे. 2 क्षेत्ररक्षक होते. 2 धावा लिहिल्या पूर्ण केल्या जातील कारण इथे धाव आहे ती लाख मोलाची बनलेली आहे. 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत 33. 12 धावेंची गरज असेल. चेंडू शेष असतील 9. धगधग धडधड वाढवली जाते, वारंवार वाढवली जाते. काल या ठिकाणी धावांचा पाऊस सुरू झालेला होता कारण मायटी महेंद्र खेळत होता. 96 धावा पाहिल्या. पण आज मात्र शिस्तबद्ध मारा पाहतोय. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. दुपारच्या सत्रानंतर माझे साथी समालोचक अजय घरत माहिती पोहोचवत आहेत की खूप शिस्तबद्ध मारा पाहायला मिळाला. दरम्यान रोहित गोलंदाजी करेल. समोर जाईल राहुल. थोडासा आकुटप्प्याचा चेंडू. चुकीला माफी नाही. जे कमावलं पहिल्या 3 चेंडूवर 4थ्या चेंडूने डीजे. थँक्यू डीजे. षटकारच्या जोरावरती 39 धावा. आता मात्र केवळ 6 पावलं दूर आहे. केवळ 6 पावलं दूर. अतिशय सुरेख स्पर्धा आहे. संतोष भोईर पुंडासवर्ण आमचे सहकारी. दरम्यान पुढचा चेंडू आणखी एक घणघणाटी आघात. चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात सीमा रेषा पार आणि या स्पर्धेच्या बाहेर श्रवण स्पोर्ट्स भोकरी संघ.
11 खानिवली। आइए दोस्तों, आज के दिन के आखिरी मैच की तरफ हम जा रहे। श्री राम स्पोर्ट्स जामुलपाड़ा आपको तुरंत फील्ड सजाना और जय गणेश वाफाली भी आपको तुरंत ओपनर्स भेजना है। खेल की शुरुआत करनी है। मैन ऑफ द मैच खिलाड़ी है निश्चितच एका बाजूला सुजल होता, ज्यांना आपण पाहिलं तर 16 रन देत 3 विकेट घेतलेले आहेत. दुसऱ्या बाजूला शेखर आहे, ज्याने आपली गोलंदाजीमध्ये 11 धावा देत 1 बळी घेतलेला आहे. मात्र ज्या पद्धतीने फलंदाजी केली अतिशय शिस्तबद्ध, तर त्याच जोरावर आपण त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सन्मानित करणार आहोत. मी शेखर दळवी यांना विनंती करतोय, खूप शांत डोक्याने खेळलात. आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये आपण घेऊन आलेला आहात. मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आहात. आपण मंचावर यायचं आहे. मी या ठिकाणी सन्माननीय चौधरी साहेब काकडपाड्याचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपणाला विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते भास्करराव चौधरी साहेब आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे ती ट्रॉफी प्रदान. यस, सन्माननीय भास्करराव चौधरी साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य काकडपाडा यांना आपण सन्मानित करीत आहोत. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक. अरे वा, वाफाळी गावचे जावई आहेत आणि निश्चितपणे ही मायेची शाल आहे, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. दरम्यान शेखर दळवी यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी संदीप काठवाळे साहेबांना विनंती करतो, या स्पर्धेचे शिल्पकार आहेत शेखर दळवी, आयकॉन प्लेयर आहे, PTCचा हा मानबिंदू आहे, त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. मायेची शाल, त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. खेळ सुरू करायचा आहे. दरम्यान मी लगेचच मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे जाणार आहे. मी सन्माननीय भास्करराव चौधरी साहेबांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी प्रदान करण्यात जे आम्हाला बिरबल विषय यांच्याकडे लाभलेले. फलंदाजांना विनंती करतो, प्लीज आपण सरळ मैदानात प्रवेश घ्यायचा आहे प्लीज. दरम्यान किरणजी दळवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या शेखर दळवी साहेब आपण पुढे या. भास्करराव चौधरी साहेब काकडपाड्याचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना ट्रॉफी देत आहोत, जी आम्हाला बिरबल विषय यांच्या सौजन्यानं प्राप्त आहे. आणि बिरबल विषयांकडनं किती ट्रॉफी सुंदर आहे. प्रत्येक खेळाडूला ही ट्रॉफी आपल्या हॉलमध्ये शोकेसमध्ये मानानं ठेवावी वाटेल अशी ट्रॉफी. दरम्यान कुछ मीठा हो जाए एक पेस्ट्री आहे, ती प्रदान केली जाईल. मी सन्माननीय भगवान सांबरे साहेबांना. दरम्यान खेळाला सुरुवात करूया. खेळाला आपण सुरुवात करणार आहोत आणि पहिल्या डावामध्ये मला साथ देण्यासाठी या ठिकाणी मराठीचा, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषेवर ज्यांचा अतिशय उत्कृष्ट प्रभुत्व आहे, महाराष्ट्रभर स्पर्धा गाजवणारे वंदेश सांबरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर अजय घरत हे मला जोडले जातील. थैंक यू सो मच गणेश गायकवाड़ सर। शाम के सत्र में सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है जय गणेश ट्रॉफी 2025 में। टूर्नामेंट का दूसरा दिन और दूसरे दिन गियर चेंज कर लिए टूर्नामेंट में। आज काफ़ी रोमांचकारी मुकाबले देखने को मिल रहे हैं। आज का अंतिम मैच की शुरुआत पहली गेंद थोड़ी सी जगह बनाई, ड्राइव किया स्क्वायर ऑफ द विकेट, बढ़िया फील्डिंग कवर पॉइंट पर, लेकिन तेज सिंगल। अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच में। वाफाले बी टीम पहले बल्लेबाजी करती हुई इस मुकाबले में। आकाश ने खोला है खाता पहली गेंद पर और अब स्ट्राइक प्रतीक विषय के पास गेंदबाजी का सिलसिला शुरू किया है जामुलपाड़ा टीम की ओर से विशाल पाटिल ने। सम्माननीय प्रकाश विषय साहब का शुभ आगमन होता हुआ आपका हार्दिक स्वागत है। एक और बड़ा मुकाबला। कल टूर्नामेंट का तीसरा दिन रहेगा और कल सुबह 9 बजे खेल की शुरुआत होगी।